श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. प्रेम स्वामी भक्तांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये स्वामी समर्थांच्या कृपेचा एका भक्ताचा जिवंत अनुभव आणि मंत्र श्रवण करणार आहोत. फक्त 5 मिनिटे वेळ द्या. हा व्हिडिओ स्किप न करता पहा. एक भक्त परिस्थितीने मोठा नव्हता. ना पैसा, ना ओळख, ना आधार. लहानपणापासूनच आयुष्याने त्याला सतत झुकवलं होतं. वडील लवकर गेले, आई आजारी, घराची जबाबदारी खांद्यावर आली. पण तो वयाने लहान, शिक्षण अर्धवट राहिलं. लोक म्हणायचे याचं काही होणार नाही. त्याला स्वतःला कधी कधी तेच वाटायचं की माझं कसं होईल. नोकरीसाठी गावोगाव फिरला. हातात फाईल, डोळ्यात आशा, पण नशिबात फक्त नकार. पण त्याला नोकरी कुठे मिळाली नाही. रात्री उशिरा घरी परतताना मनात एकच प्रश्न घोळायचा, देवा, मी चुकलो कुठे. एक दिवस परिस्थिती इतकी कठीण झाली की घरात अन्न नव्हतं. आईच्या डोळ्यात अश्रू होते आणि त्याच्या मनात संपून जाण्याची भीती होती. त्या रात्री तो थकून जमिनीवर बसला आणि न कळत तोंडातून एकच शब्द निघाला, तो म्हणजे श्री स्वामी समर्थ. तो शब्द नव्हता, ती एक हाक होती. दुसऱ्या दिवशी पहाटे तो जवळच्या स्वामी समर्थांच्या मंदिरात गेला. काही मागितलं नाही, फक्त एवढंच म्हणाला, मी काही नाही स्वामी, जर तुम्ही असाल तर मला धीर द्या, मला ताकद द्या. त्या दिवसापासून तो रोज मंदिरात बसून एक मंत्र म्हणू लागला. नियम नाही, मोजदाद नाही, फक्त श्रद्धा. हळूहळू बदल घडू लागले. जिथे नोकरी मिळत नव्हती तिथे अचानक एक संधी साधून आली. आईची तब्येत सुधारू लागली. मन शांत होऊ लागलं. सगळ्यात महत्वाचं म्हणजे तो भक्त आतून मजबूत झाला. आज तो म्हणतो, स्वामींनी मला पैसा दिला असं नाही, त्यांनी मला उभं राहायचं बळ दिलं आणि ते सर्वात मोठं दान आहे. माझी ताकद आहे. शेवटी माणसाने कधी धीर सोडू नये. किती परिस्थिती कठीण असो, दुःख, आनंद या गोष्टी जीवनात येतच असतात. कधी कधी दुःख येतं तर कधी कधी आनंद येतो. दुःख पचवता आलं पाहिजे. असं नाही की जीवनात काय आनंदच आहे, असं नाही की जीवनात कायम दुःखच आहे. फक्त श्रद्धा मनात ठेवा, जीवनात मार्ग सापडेल. आजही तो भक्त म्हणतो, ज्या दिवशी मी संपलो होतो, हरल्यासारखं वाटत होतं, त्या दिवशी स्वामी माझ्या आयुष्यात प्रकट झाले. असा अनुभव तुम्हाला घ्यायचा असेल तर हा मंत्र शेवटपर्यंत ऐका. तर मंत्र असा आहे, ओम श्री स्वामी समर्थाय आधार हिताधाराय भक्त संकटनाशनाय नमः. याचा अर्थ असा आहे, हे स्वामी, ज्यांच्याकडे कोणीच नाही त्यांचा तूच आधार आहेस, माझ्या संकटाचा नाश कर. याचा मूळ अर्थ काय होतो? ओम हा शब्द उच्चारताना मनाची धाव थांबते. भय, चिंता, अस्वस्थता क्षणभर शांत होते. तो उच्चार जणू देवाला नाही, स्वतःच्या मनालाच दिलेला दिलासा असतो. श्री स्वामी समर्थाय म्हणजे हा शब्द उच्चारताना भक्ताच्या मनात एक भावना जागी होते, मी एकटा नाही. स्वामी समर्थ हे नाव फक्त गुरूंचं नाही, तर संघर्षात उभं राहायचं. श्री स्वामी समर्थाय हा शब्द उच्चारताना भक्ताच्या मनात एक भावना जागी होते, मी एकटा नाही. स्वामी समर्थ हे नाव फक्त गुरूंचं नाही, तर संघर्षात उभं राहायला शिकवणाऱ्या शक्तीचं नाव आहे. आधार हिताधाराय, जिथे सगळे आधार तुटतात. हा मंत्राचा सर्वात हृदयस्पर्शी शब्द आहे. जेव्हा माणसं दूर जातात, परिस्थिती साथ सोडते, स्वतःवरचा विश्वास ढसळतो आणि कुणालाच आपली वेदना सांगता येत नाही, तेव्हा हा शब्द ओठावर येतो, माझ्याकडे कोणीच नाही, पण तरीही मी तुटलेलो नाहीये, कारण तू आहेस. हा शब्द देवासाठी नसतो, तो भक्तांच्या अश्रूंना दिलेला अर्थ असतो. भक्त संकटनाशनाय म्हणजे संकट बाहेरचं नाहीये, तर आतलं असतं. या शब्दाचा अर्थ फक्त संकट नष्ट करणारा असा नाही. स्वामी म्हणजे भीती कमी करतात, निराशेत आशा देतात, मनाला धीर देतात. कधी कधी संकट संपत नाही, पण त्याला सहन करण्याचं बळ मिळतं आणि तेच खरं समाधान असतं.
नमः या शब्दाचा अर्थ म्हणजे संपूर्ण समर्पण. नम म्हणजे मी माझं दुःख, माझं अहंकार, माझी भीती सगळं तुझ्या चरणी ठेवतो. या क्षणी मन हलकं होतं. हा मंत्र कधी म्हणावा? जेव्हा मन भरून येतं पण रडता येत नाही, जेव्हा सगळे उपाय संपल्यासारखे वाटतात, जेव्हा फक्त कोणीतरी माझं ऐकावं असं वाटतं, तेव्हा हा मंत्र जप म्हणून नाही, हाक म्हणून म्हणावा. भक्तांचा अनुभव थोडक्यात: मी स्वामीकडे काही मागितलं नाही, फक्त त्यांना सांगितलं मी थकलो आहे आणि तेवढंच पुरेसं ठरतं. चला तर मग, तुम्हाला या मंत्राची अनुभूती घ्यायची असेल तर हा मंत्र स्किप न करता तुम्ही शेवटपर्यंत पहा. ओम श्री स्वामी समर्थाय आधारहिताधाराय भक्त संकटनाशनाय नमः. 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 ओम श्री
स्वामी समर्थाय आधारहिताधाराय भक्तसंकटनाशनाय नमः। ॐ श्री स्वामी समर्थाय आधारहिताधाराय भक्तसंकटनाशनाय नमः। ॐ श्री स्वामी समर्थाय आधारहिताधाराय भक्तसंकटनाशनाय नमः। ॐ श्री स्वामी समर्थाय आधारहिताधाराय भक्तसंकटनाशनाय नमः। ॐ श्री स्वामी समर्थाय आधारहिताधाराय भक्तसंकटनाशनाय नमः। ॐ श्री स्वामी समर्थाय आधारहिताधाराय भक्तसंकटनाशनाय नमः। ॐ श्री स्वामी समर्थाय आधारहिताधाराय भक्तसंकटनाशनाय नमः। ॐ श्री स्वामी समर्थाय आधारहिताधाराय भक्तसंकटनाशनाय नमः। ॐ श्री स्वामी समर्थाय आधारहिताधाराय भक्तसंकटनाशनाय नमः। ॐ श्री स्वामी समर्थाय आधारहिताधाराय भक्तसंकटनाशनाय नमः। ॐ श्री स्वामी समर्थाय आधारहिताधाराय भक्तसंकटनाशनाय नमः। ॐ श्री स्वामी समर्थाय आधारहिताधाराय भक्तसंकटनाशनाय नमः। ॐ श्री स्वामी समर्थाय आधारहिताधाराय भक्तसंकटनाशनाय नमः। ॐ श्री स्वामी समर्थाय आधारहिताधाराय भक्तसंकटनाशनाय नमः। ॐ श्री स्वामी समर्थाय आधारहिताधाराय भक्तसंकटनाशनाय नमः। ॐ श्री स्वामी समर्थाय आधारहिताधाराय भक्तसंकटनाशनाय नमः। ॐ श्री स्वामी समर्थाय आधारहिताधाराय भक्तसंकटनाशनाय नमः। ॐ श्री स्वामी समर्थाय आधारहिताधाराय भक्तसंकटनाशनाय नमः। ॐ श्री स्वामी समर्थाय आधारहिताधाराय भक्तसंकटनाशनाय नमः। ॐ श्री स्वामी समर्थाय आधारहिताधाराय भक्तसंकटनाशनाय नमः। ॐ श्री स्वामी समर्थाय आधारहिताधाराय भक्तसंकटनाशनाय नमः। ॐ श्री स्वामी समर्थाय आधारहिताधाराय भक्तसंकटनाशनाय नमः। ॐ श्री स्वामी समर्थाय आधारहिताधाराय भक्तसंकटनाशनाय नमः। ॐ श्री स्वामी समर्थाय आधारहिताधाराय भक्तसंकटनाशनाय नमः। ॐ श्री स्वामी समर्थाय आधारहिताधाराय भक्तसंकटनाशनाय नमः। ॐ श्री स्वामी समर्थाय आधारहिताधाराय भक्तसंकटनाशनाय नमः। ॐ
श्री स्वामी समर्थाय आधारहिताधाराय भक्तसंकटनाशनाय नमः। ॐ श्री स्वामी समर्थाय आधारहिताधाराय भक्तसंकटनाशनाय नमः। ॐ श्री स्वामी समर्थाय आधारहिताधाराय भक्तसंकटनाशनाय नमः। ॐ श्री स्वामी समर्थाय आधारहिताधाराय भक्तसंकटनाशनाय नमः। ॐ श्री स्वामी समर्थाय आधारहिताधाराय भक्तसंकटनाशनाय नमः। ॐ श्री स्वामी समर्थाय आधारहिताधाराय भक्तसंकटनाशनाय नमः। ॐ श्री स्वामी समर्थाय आधारहिताधाराय भक्तसंकटनाशनाय नमः। ॐ श्री स्वामी समर्थाय आधारहिताधाराय भक्तसंकटनाशनाय नमः। ॐ श्री स्वामी समर्थाय आधारहिताधाराय भक्तसंकटनाशनाय नमः। ॐ श्री स्वामी समर्थाय आधारहिताधाराय भक्तसंकटनाशनाय नमः। ॐ श्री स्वामी समर्थाय आधारहिताधाराय भक्तसंकटनाशनाय नमः। ॐ श्री स्वामी समर्थाय आधारहिताधाराय भक्तसंकटनाशनाय नमः। ॐ श्री स्वामी समर्थाय आधारहिताधाराय भक्तसंकटनाशनाय नमः। ॐ श्री स्वामी समर्थाय आधारहिताधाराय भक्तसंकटनाशनाय नमः। ॐ श्री स्वामी समर्थाय आधारहिताधाराय भक्तसंकटनाशनाय नमः। ॐ श्री स्वामी समर्थाय आधारहिताधाराय भक्तसंकटनाशनाय नमः। ॐ श्री स्वामी समर्थाय आधारहिताधाराय भक्तसंकटनाशनाय नमः। ॐ श्री स्वामी समर्थाय आधारहिताधाराय भक्तसंकटनाशनाय नमः। ॐ श्री स्वामी समर्थाय आधारहिताधाराय भक्तसंकटनाशनाय नमः। ॐ श्री स्वामी समर्थाय आधारहिताधाराय भक्तसंकटनाशनाय नमः। ॐ श्री स्वामी समर्थाय आधारहिताधाराय भक्तसंकटनाशनाय नमः। ॐ श्री स्वामी समर्थाय आधारहिताधाराय भक्तसंकटनाशनाय नमः। ॐ श्री स्वामी समर्थाय आधारहिताधाराय भक्तसंकटनाशनाय नमः। ॐ श्री स्वामी समर्थाय आधारहिताधाराय भक्तसंकटनाशनाय नमः। ॐ श्री स्वामी समर्थाय आधारहिताधाराय भक्तसंकटनाशनाय नमः। ॐ श्री स्वामी समर्थाय आधारहिताधाराय भक्तसंकटनाशनाय नमः। ॐ
श्री स्वामी समर्थाय आधारहिताधाराय भक्तसंकटनाशनाय नमः। ॐ श्री स्वामी समर्थाय आधारहिताधाराय भक्तसंकटनाशनाय नमः। ॐ श्री स्वामी समर्थाय आधारहिताधाराय भक्तसंकटनाशनाय नमः। ॐ श्री स्वामी समर्थाय आधारहिताधाराय भक्तसंकटनाशनाय नमः। ॐ श्री स्वामी समर्थाय आधारहिताधाराय भक्तसंकटनाशनाय नमः। ॐ श्री स्वामी समर्थाय आधारहिताधाराय भक्तसंकटनाशनाय नमः। ॐ श्री स्वामी समर्थाय आधारहिताधाराय भक्तसंकटनाशनाय नमः। ॐ श्री स्वामी समर्थाय आधारहिताधाराय भक्तसंकटनाशनाय नमः। ॐ श्री स्वामी समर्थाय आधारहिताधाराय भक्तसंकटनाशनाय नमः। ॐ श्री स्वामी समर्थाय आधारहिताधाराय भक्तसंकटनाशनाय नमः। ॐ श्री स्वामी समर्थाय आधारहिताधाराय भक्तसंकटनाशनाय नमः। ॐ श्री स्वामी समर्थाय आधारहिताधाराय भक्तसंकटनाशनाय नमः। ॐ श्री स्वामी समर्थाय आधारहिताधाराय भक्तसंकटनाशनाय नमः। ॐ श्री स्वामी समर्थाय आधारहिताधाराय भक्तसंकटनाशनाय नमः। ॐ श्री स्वामी समर्थाय आधारहिताधाराय भक्तसंकटनाशनाय नमः। ॐ श्री स्वामी समर्थाय आधारहिताधाराय भक्तसंकटनाशनाय नमः। ॐ श्री स्वामी समर्थाय आधारहिताधाराय भक्तसंकटनाशनाय नमः। ॐ श्री स्वामी समर्थाय आधारहिताधाराय भक्तसंकटनाशनाय नमः। ॐ श्री स्वामी समर्थाय आधारहिताधाराय भक्तसंकटनाशनाय नमः। ॐ श्री स्वामी समर्थाय आधारहिताधाराय भक्तसंकटनाशनाय नमः। ॐ श्री स्वामी समर्थाय आधारहिताधाराय भक्तसंकटनाशनाय नमः। ॐ श्री स्वामी समर्थाय आधारहिताधाराय भक्तसंकटनाशनाय नमः। ॐ श्री स्वामी समर्थाय आधारहिताधाराय भक्तसंकटनाशनाय नमः। ॐ श्री स्वामी समर्थाय आधारहिताधाराय भक्तसंकटनाशनाय नमः।